शेरू वाघ आहेत आणि त्यांच्यासोबत एक कातकरी समाज किंवा आदिवासी समाज यांचे घर तुटण्याचा प्रकार झाला होता. ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया काय प्रकार आहे आणि त्यांनी काय कोणते प्रश्न सरकारकडे मांडलेत आणि कोणते प्रश्न मार्गी लागले. साहेब काय बोलाल? 12 तारखेला आमच्या ह्या कातकरी समाजाच्या घरांना नोटिशी दिल्या महसूल डिपार्टमेंटने आणि 13 तारखेला सकाळी ह्या घरांवर कारवाई झाली. म्हणजे 24 तासचा सुद्धा आम्हाला वेळ दिला नाही. आणि ही जी काय कारवाई झालेली आहे ही पूर्णपणे सूडबुद्धीने झालेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली कारवाई झालेली आहे. आणि जी नोटीस आम्हाला बजावली कलम 50 नुसार, त्याच कलम 50 मध्ये स्पष्ट नमूद आहे की किमान 30 दिवसाचा वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतर त्याच्यावर सुनावणी घेतली पाहिजे, आमचे कागदपत्र तपासले पाहिजेत. त्यानंतर पात्र आहे की अपात्र आहे हे ठरल्यानंतर जर अपात्र असेल तर पुन्हा 60 दिवसाची आम्हाला वेळ दिली पाहिजे. आणि हा जो कातकरी समाज आहे, या कातकरी समाजांसाठी स्पेसिफिकली कायदे आहेत. राज्यपालांनी आणि राष्ट्रपतींनी कायदे केलेले आहेत की कातकरी समाजाला तुम्ही सर्वे करा आणि जिथं कातकरी समाज आढळून येईल, मग ती सरकारी जमीन असो या कोणाच्या मालकीची जमीन असो, त्या जमिनीवर जनमन योजनेमधून त्यांना घरकुलं बांधून तिथे कायमस्वरूपी वसवलं पाहिजे. मात्र या ठिकाणी आमच्या लोकांनी काबाड कष्ट करून इथून तिथून भंगार बेसून आणि मोलमजुरी करून जी स्वतःच्या खर्चाने झोपड्या बांधल्या होत्या, त्या झोपड्या तोडण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. आणि या घटनेत म्हणजे ही जी काही घटना घडली याला मुख्य जबाबदार राजन नाईक आमदार आहेत. आणि त्या म्हणून आम्ही लोकांनी त्यांच्या घरावर परवा दिवशी मोर्चा काढला होता. किमान 5,000हून अधिक आदिवासी समाज या मोर्चामध्ये एकत्र जमला होता. पोलिसांनी आम्हाला अर्ध्या रस्त्यात अडवलं, त्यांच्या घरापर्यंत जाऊ दिलं नाही. तिथं आम्ही 5 तास ठिय्या आंदोलन केलं आणि मग SDO प्रांत अधिकारी त्या ठिकाणी आले, आमच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ह्या गोष्टीची सखोल चौकशी करणार. आमची मागणी आहे की तहसीलदारांना कोणाचा फोन आला, कोणाच्या दबावाखाली कारवाई झाली, त्यांचा CDR काढा आणि त्यांची चौकशी करा आणि ज्या कोणी दबाव टाकलेला आहे त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. मात्र आमच्या आदिवासी समाजाच्या ऐन पावसाच्या तोंडावर जे आमचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे, आता अशी परिस्थिती आहे की चिमणी आणि कावळासुद्धा पाऊस जवळ आला की ते घरटं बांधायला तयार करते. आणि ज्यावेळी आपल्या दरवाजाजवळ चिमणी आणि कावळा घरटं तयार करतो त्यावेळी माणुसकीच्या दृष्टिकोनाने आपण सांगतो की जाऊ द्या, पावसाळा आहे, त्याला राहू द्या, जाणार कुठे. पण इथे आम्ही तर माणसं आहोत आणि माणसं असून सुद्धा आमच्यावर दया नाही केली आणि आमच्या लोकांची घरं इथे पूर्णपणे सपाट करून टाकली. हे एक झाड आहे, त्या झाडाची सावली गोल गोल फिरते, जसं जसं डोक्यावर ऊन येते तसं. आणि तशा पद्धतीने तो आमचा संसार रोज गोल गोल फिरते. त्या बाईची एक तरुण 16 वर्षाची मुलगी आहे, त्या जवान मुलीला घेऊन या ठिकाणी ती उघड्यावर संसार करते आणि राहते. तर आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवलेला आहे अहवाल की अशा पद्धतीने जे काय झालेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाकडे जो निधी अवेलेबल आहे, नैसर्गिक आपत्तीचा निधी आहे, त्या निधीमधून आमचं पुनर्वसन करा आणि आम्हाला घरं बांधून द्या, आमच्या डोक्यावर छप्पर उभं करून द्या. जसं की आपण बघू शकता, अण्णा ही ग्रामपंचायत असून इकडे बऱ्यापैकी रिसॉर्ट जे अवैध पद्धतीने बांधलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई न करता हे सामान्य लोक, कातकरी लोक, आदिवासी लोक यांची घरं तोडण्याचं काम हे प्रशासन करत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपण याला वाचा फोडू आणि आपण या समाजाच्या पूर्णपणे आम्ही पाठीशी उभे राहू. आणि साहेब, तुम्ही प्रशासनाने जे आश्वासन दिलंय त्या बाबतीत काय बोलाल? नाही, बोलण्यात आलंय प्रांतांशी आमचं बोलणं झालेलं आहे, काल तहसीलदारांशी सुद्धा बोलणं झालं. त्यांच्या आश्वासनावर आमचा काडीचा भरोसा नाही. मात्र आमदार राजन नाईक यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे की 22 तारखेला आमची त्यांची बैठक होणार आहे आणि ह्या लोकांना पुनर्वसन करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. परंतु आमची लढाई इथेच थांबलेली नाही. ज्या सोशल मीडियावर तुमच्यासारख्या पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात आमची दखल घेतली आणि संबंध महाराष्ट्रभर नाही तर देशभर हा विषय पसरलेला आहे. अनुसूचित जनजाती आयोगाच्या डिपार्टमेंटने सुद्धा आमची दखल घेतलेली आहे. काल आम्हाला बोलावलं होतं, उद्या आम्ही त्या संदर्भात याचिका दाखल करणार आहोत. काही सहानुभूतीधारक लोक आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला धीर देण्याचं काम केलेलं आहे की आपण हायकोर्टात जाऊन यांच्या संदर्भात याचिका दाखल करू. त्याचबरोबर आम्ही मानवी हक्क आयोगाकडे सुद्धा जाणार आहोत. आणि ही लढाई इथेच थांबलेली नाही, रस्त्यावरची सुद्धा लढाई आम्ही जोरदार मजबूतपणे लढणार आहोत. उद्याला शहापूर तालुक्यामध्ये तिथल्या आमच्या समाजाच्या लोकांनी तहसील कचेरीसमोर निदर्शनं ठेवलेली आहेत आणि त्यांनी मागणी लावून धरलेली आहे की देशाच्या राष्ट्रपतींकडे ते मागणी करतायत की संबंधित जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि आमच्या लोकांचं पुन्हा पुनर्वसन झालं पाहिजे.
जसं की लालबावटा ही एक संघटना आहे, तसंच अजून कोणत्या कोणत्या संघटनांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे? त्यांची नावं कशी? आतापर्यंत आम्हाला आगरी सेनेचे कैलास काका आहेत, त्यांनी येऊन भेट दिली आहे. त्यांनी आमच्या लढाईमध्ये आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टी आहे, त्यांचे पदाधिकारी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे.